हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। पदोन्नतीमध्ये दिव्यांग आरक्षण लागू करण्याबाबत 29 जुलै 2024चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पदोन्नतीमध्ये दिव्यांग आरक्षण लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित। तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबळे सर क्लासेस। 30 जुलै 2024 पाहूया सविस्तर। दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार केंद्र शासनाच्या दिनांक 15/1/2018 रोजीच्या आदेशाआधारे गट अ ते गट ड पदावर सरळ सेवा भरतीमध्ये संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 29/5/2019 रोजीच्या शासन निर्णयाने दिव्यांगासाठी 4% आरक्षण राज्यात लागू केले आहे। तसेच गट क व गट ड पदावर संदर्भ क्रमांक 1 येथील कार्यपद्धती कायम ठेवून पदोन्नतीमध्ये 4% दिव्यांग आरक्षण लागू करण्यात आले आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने राजीव कुमार गुप्ता व इतर यांनी दाखल केलेल्या सिव्हिल ॲप्लिकेशन क्रमांक 521/2008 प्रकरणी दिनांक 30/6/2016 रोजी गट अ व गट ब पदावर सुद्धा पदोन्नती आरक्षण लागू करण्याबाबत निर्णय दिला। तथापि केंद्र शासनाने दिव्यांग अधिनियम सन 1995 तसेच दिव्यांग अधिनियम सन 2016 नुसार गट अ व गट ब पदावर दिव्यांग पदोन्नती आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात आली नसल्याने सदर प्रकरणी दिनांक 14/1/2020 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करण्याबाबत अंतिम निर्णय दिला। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा उक्त न्यायनिर्णय तसेच दिव्यांगांना राज्य शासकीय सेवेत गट अ व गट ब च्या पदावर पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेली रीट याचिका स्टॅम्प 6819/2021 व इतर याचिकावर माननीय न्यायालयाने दिनांक 29/6/2021 दिलेले अंतिम आदेश आणि दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासकीय सेवेतील दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना गट अ व गट ब मधील पदावर पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबत 5/7/2021 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला। सदर शासन निर्णय हा केंद्र शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात सिव्हिल अपील क्रमांक 1567/2017 प्रकरणी दाखल केलेला संकीर्ण अर्ज क्रमांक 2171/2020 या प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानुसार केंद्र शासनाकडून निर्गमित करण्यात येणाऱ्या सूचनांच्या आणि माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित रीट याचिका स्टॅम्प क्रमांक 6819/2021 व इतर याचिका यामध्ये होणाऱ्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून निर्गमित करण्यात आला होता। केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने 17/5/2022 रोजीच्या कार्यालयीन आदेशाने दिव्यांगांना गट क ते गट अ च्या निम्न स्तरापर्यंतच्या पदांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबतच्या सूचना निर्गमित केल्या आहेत। सदर सूचना ह्या अधिक विस्तृत व सर्वसमावेशक असल्याने तसेच दिनांक 5/7/2021 रोजीच्या शासन निर्णय हा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन असल्याची बाब विचारात घेता राज्य शासनाने सुद्धा 20/4/2023 रोजीच्या शासन निर्णयाने दिनांक 5/3/2002 व दिनांक 5/7/2021 अधिक्रमित करून गट ड ते गट अ च्या निम्न स्तरापर्यंत पदोन्नतीमध्ये सुधारित दिव्यांग पदोन्नती धोरण शासन निर्णय 20/4/2023 अन्वये राज्यात लागू केले। आता केंद्र शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन 28/12/2023 रोजीच्या आदेशान्वये गट क व गट अ निम्न स्तरापर्यंत 17/5/2022 रोजीच्या आदेशाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार दिव्यांग पदोन्नती आरक्षण हे 30/6/2016 पासून लागू करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत। राज्यात सुद्धा दिव्यांग पदोन्नती आरक्षण संदर्भातील राज्य शासनाच्या धोरणाच्या अनुषंगाने काही याचिका माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित असून सदर याचिकांमध्ये केंद्र शासनाच्या 28/12/2023 रोजीच्या आदेशाप्रमाणे राज्यात 30/6/2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने दिव्यांग आरक्षणाची पदोन्नतीमध्ये अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात राज्य शासनाने कार्यवाही करण्याचे आदेशित केले आहे। त्या अनुषंगाने दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ च्या निम्न स्तरापर्यंतच्या पदांना लोवेस्ट रन ऑफ ग्रुप ए पदोन्नतीमध्ये दिव्यांग आरक्षणाबाबतच्या सुधारित सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार शासन प्रस्तुत प्रकरणी खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे। शासन निर्णय दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना गट ड ते गट अ च्या निम्न स्तरापर्यंत पदांमध्ये पदोन्नतीमध्ये 4% या प्रमाणात आरक्षण दिनांक 30/6/2016 पासून करण्यात येत आहे। सदर आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करताना खालील नमूद कार्यपद्धतीचा अवलंब करावा। दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिनांक 20/4/2023 रोजीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या पात्रता अटीच्या पूर्ततेच्या अधीन राहून
30/6/2016 पासून काल्पनिक पद्धतीने नॅशनल बेसिस गट अ च्या निम्न स्तरापर्यंत पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय करण्यात यावा. 30/6/2016 पासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा लाभ देण्यात यावा. पदोन्नतीचा प्रतिशत आर्थिक लाभ त्यांना प्रतिशत पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी 30/6/2016 पासूनच्या पदोन्नतीसाठी विचार केल्यामुळे पदोन्नती साखळीतील सेनियरिटीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्येष्ठता याद्यांमध्ये सुधारणा होऊन प्रशासकीय गैरसोय होऊ शकते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी दिनांक 30/6/2016 नंतर मान्यता देण्यात आलेल्या प्रत्येकी निवड सूचीतील पदसंख्येनुसार दिनांक 20/4/2023 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय आस्थापना नियुक्ती प्राधिकारी यांना दिव्यांग आरक्षणाची गणना करावी. सदर निवड सूचीमध्ये पात्र दिव्यांगाची संख्या पुरेशी नसल्यास अशा दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पद निर्माण करावे. अधिसंख्य पदाची निर्मिती दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक स्वरूपाची असेल. उपरोक्तप्रमाणे निवड सूची निहाय दिव्यांग पदाची गणना करून दिव्यांगाची बिंदू नामावली व्हॅकन्सी बेस सुधारित करावी. त्याला प्रचलित कार्यपद्धतीनुसार संबंधित मागासवर्ग कक्षाची मान्यता घेण्यात यावी. त्यानुसार दिव्यांगाच्या अतिरिक्त निवड सूचीस प्रचलित कार्यपद्धतीनुसार आस्थापना मंडळ विभागीय पदोन्नती समितीची मान्यता. दिनांक 30/6/2016 पासून सुधारित आरक्षण निश्चिती करताना दिनांक 20/4/2023 पूर्वी दिव्यांग पदोन्नती संदर्भात अस्तित्वात असलेल्या धोरणानुसार 5/3/2002 ते 5/7/2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रतीक्षेत देण्यात आलेल्या दिव्यांग पदोन्नती बाधित होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आवश्यकतेनुसार संबंधित निवड सूचीमधील रिक्तता विचारात घेऊन अन्य दिव्यांग प्रकारातील दिव्यांग उमेदवारांचे अंतर्गत परिवर्तनाचे अन्य पात्र दिव्यांग प्रकाराच्या उमेदवारापासून समायोजन करावे. अतिरिक्त निवड सूचीमधील दिव्यांग कर्मचाऱ्यास सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार अधिसंख्य पदनिर्मिती करून सामावून घेण्यासाठी वित्त विभागामार्फत उच्चस्तरीय सचिव समितीपुढे प्रस्ताव सादर करावा. दिव्यांगासाठी अनुक्रमांक 3 मधील तरतुदीनुसार अधिसंख्य पदाच्या निर्मिती करण्याची जबाबदारी प्रशासकीय विभागाची राहील. विभागाने त्यांच्या अधिपत्याखालील आस्थापनेचे अधिसंख्य पदाच्या निर्मितीच्या प्रस्तावाची पडताळणी करून वित्त विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करावी. विभागीय परीक्षा विभागीय स्पर्धा ह्या मार्गाने होणाऱ्या पदोन्नतीसह इतर प्रचलित मार्गाने झालेल्या पदोन्नती प्रक्रियामध्ये दिव्यांगांना काल्पनिक पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा. 30/6/2016 नंतर पदोन्नतीसाठी देण्यात आलेल्या विभागीय परीक्षा विभागीय स्पर्धा परीक्षांमधून पात्र दिव्यांगाची निवड करण्यात यावी. दिव्यांग उमेदवारांच्या पात्रतेच्या मूल्यांकन करण्यासाठी आवश्यकतेनुसार स्वतंत्र परीक्षा घेण्यात यावी. विविध दिव्यांगत्व असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता दिव्यांग आरक्षणाची पदे निश्चित करताना त्या संवर्गासाठी विहित केलेल्या प्रमाणपत्र एका निवडसूची भरती प्रवेशातील रिक्त पदांना गणना करण्यात यावी. दिव्यांग आरक्षण हे समांतर आरक्षण असल्याने सामाजिक आरक्षणाप्रमाणे एकाकी पदाला दिव्यांग आरक्षण लागू राहणार नाही. एखाद्या संवर्गात गटात दिव्यांगत्वाच्या सर्व प्रकारासाठी पदे सुनिश्चित केली असली किंवा कमी प्रकारासाठी पदे सुनिश्चित केली असली तरी जेवढ्या प्रकारासाठी पदे सुनिश्चित केली आहेत त्यासाठी एकूण आरक्षण 4% एवढेच राहील. कमी प्रकारासाठी पदे सुनिश्चित केली म्हणून आरक्षणाचे एकूण प्रमाण कमी करण्यात येणार नाही. दिव्यांग कर्मचाऱ्यांचा 30/6/2016 पासून पदोन्नतीसाठी विचार करताना शासनाने वेळोवेळी केलेले पदोन्नती संबंधातील नियम आदेश व निकष उदाहरण पदोन्नती लगतच्या पदावरील किमान सेवेचा कालावधी विविध विभागीय सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा गोपनीय अहवाल इत्यादी दिव्यांग कर्मचाऱ्यांचे पूर्ण करणे आवश्यक आहे. दिव्यांग आरक्षणानुसार पदोन्नतीसाठी पात्र दिव्यांग कर्मचारी यांना निवड सूचीमध्ये रिक्त पद उपलब्ध होईपर्यंत अधिसंख्य पद निर्माण करावे अथवा समायोजन करावे. सदर अधिसंख्य पद हे दिव्यांग कर्मचारी सेवानिवृत्ती पुढील पदोन्नती अथवा इतर कोणत्याही कारणाने होणारी रिक्तता यापैकी जे आधी असेल त्या दिनांकाला व्यापगत करण्यात यावे. प्रत्येक शासकीय आस्थापनेने 20/4/2023 रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 13 नुसार संपर्क अधिकारी अनुक्रमांक 15 नुसार तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करून सदर अधिकारी यांना आढावा घेऊन कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी. ज्यांना कायद्याचा विविध न्यायालयाच्या आदेश निर्णयाच्या अनुषंगाने वैयक्तिक त्या पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ देण्यात आला आहे अशा प्रकरणी काल्पनिक पदोन्नतीचा लाभ संबंधित दिव्यांग उमेदवारावर विपरीत परिणाम करणार नाही. सदर आदेश राज्य शासकीय निमशासकीय सेवा शासनाचे उपक्रम सर्व शासकीय मंडळे महामंडळे प्राधिकरणे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा
महानगरपालिका, नगरपालिका, शासन अनुदानित संस्था आणि ज्यांना आदेश देण्याचा अधिकार शासनाने आहे अशा सर्व संस्था व सेवा यांना लागू राहतील. शासन निर्णय पाहूया. दिव्यांगांना आरक्षण लागू करण्याबाबत 29 जुलै 2024चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. पूर्ण शासन निर्णयाविषयी आपण माहिती बघितलेली आहे. सदर शासन निर्णय अखिल तांबुळेसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.